तुम्हाला मार्गदर्शनाची आता गरज आहे काय? नाहीये ना? सगळ्यांनी ठरवलंय. बघा कसं जे नशिबामध्ये लिहिलेलं असतं ते होतच. गेल्या वेळेला सरिताताईचा निसट्टा पराभव झाला होता, पण सरिताताई यावेळेला तुमचा दणदणीत विजय होणार. मी गाडीतून उतरल्यानंतर 2 तुकडे केले. एक तुकडा आपला महाराज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा आणि दुसरा आपलं दैवत छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा तिथे आहे असं म्हणतात. कारण सांगलीसोबत आता आपण ज्यांची नावं घेतली या सगळ्यांनी आपल्याला जगायचं कसंही शिकवलं. आणि मग निवडणूक लढतोय कशा विरुद्ध ते छत्रपतींच्या झाकलेल्या पुतळ्यावरच कळेल. आज आपल्या दैवतांचे पुतळे झाकले जात आहेत. आपली अस्मिता मारण्याचा प्रयत्न होतोय. आपल्या भाषेवरती आक्रमण होतोय. मग आता तुम्ही विचाराल आपल्या विरुद्ध कोण आहे? विरुद्ध कोण आहे ते तुम्हाला माहिती आहे. गद्दार आहे तो भाग वेगळा, पण ती जी वृत्ती आहे ही वृत्ती गद्दारीची वृत्ती आहे. आणि या गद्दार वृत्तीचा पराभव करण्यासाठी मला इथून सरिताताई नगरसेविका म्हणून निवडून आलं पाहिजे. कारण तुम्ही सगळ्यांनी त्यांना निवडून दिलं होतं. निवडून दिलेले गद्दार होऊ शकतात, पण जे निवडून देतात ते गद्दार होऊ शकत नाहीत हे दाखवणारे निवडून. आणि मला खात्री आहे की जो उत्साह तुमच्यामध्ये दिसतो, तुमच्या चेहऱ्यावरती जो एक आत्मविश्वास दिसतोय, तो पाहिल्यानंतर विजय आपला निश्चित आहे. मात्र गेल्या 1-2 दिवसांपासून पैशाचा धुमाकूळ चाललेला आहे. धुमाकूळ म्हणजे एवढे निर्लज्ज आणि बेदरकार लोक आहेत. सगळ्यांच्या सोशल मीडियावरती आलं असेल. काल ठाण्यात गेलो होतो, तिथे सुद्धा आपल्या आणि मनसेच्या उमेदवारांना ऑफर केलं गेलं होतं. 1-1 कोटी, 3-3 कोटी, 5-5 कोटी. का? तर निवडणूक लढू नका, मागे घ्या. का नका लढू? तुम्ही जर का कामं केली असतील तर या ना, आम्ही केलेली कामं घेऊन लोकांसमोर आलो आहोत. तशी तुम्ही जर का काही कामं म्हणजे त्यांनी जर का काही कामं केली असतील तर ती सांगा. पण सांगण्यासारखं काही नाही, पण वाटण्यासारखं भरपूर आहे. आता त्यांना पैसे वाटताना भीती सुद्धा वाटते पराभवाची. ही आजची रात्र आहे, उद्याची रात्र. हा पैसा वाटप जर तुम्हाला कुठे आढळला तर निराशा काय करायचं, निराशा या शब्दात तुम्हाला कळलं असेल. ते करून पोलिसांच्या ताब्यात द्या आणि सर्व जनतेला माझा म्हणून एकच विनंती करतोय की सर्व आपल्या माध्यमातून सगळीकडे सांगा की आता हे 1000, 5000, 2000 रुपये वाटत असतील तसे पुरावे दिसत आहेत म्हणून मी बोलतोय. कल्याणमध्ये सुद्धा काल पाकिटाचं पाकिट ही सोशल मीडियावरती दिसत आहेत. थोडी दिली ते पण सांगतायत. तर ही पाकिटं घेऊन आयुष्य विकू नका. आणि मला खात्री आहे की एका चांगल्या आरोग्यासाठी एक चांगली सुशिक्षित डॉक्टर नगरसेविका सरिताताई तुम्ही इथे निवडून दिल्याचं राहणार नाही. बाकी जे काय बोलायचं ते परवाही बोललोय, कालही बोललोय. आज 5 वाजेपर्यंत जिथे जिथे जाऊन बोलता येणं शक्य असेल तिथे मी बोलणार आहे. पण कर्तव्याला तर चुकू नका. कारण आता जर का चुकाल तर मुंबईला मुकाल. ही मुंबई आपली आहे, ती आपल्या ताब्यात ठेवा. तशी तुम्ही ठेवाल असा आत्मविश्वास व्यक्त करतो. शुभेच्छा देतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.